आणि या स्पर्धेसाठी देखील आज स्पर्धेची सुरुवात आणि या सुरुवातीस आपण पाहतोय पहिल्या सामन्यामधील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपण पाहतोय क्रिकेटचा हा जल्लोष पाहायला मिळतोय. नाव आहे स्पर्धेचं खुटारी प्रीमियर लीग आणि खुटारी प्रीमियर लीगची सुरुवात आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आज इथं आला आणि मन भरून गेलं, इतकी सुंदर ही स्पर्धा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र सन्मान दिला जातोय. फलंदाज अमर आणि एका बाजूला राजकुमार भाई म्हात्रे, 2 सलामीवीर फलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. पहिला चेंडू या स्पर्धेचा आपण पाहिला, ठीक जर अवधी आपण पाहिला तर 11:12 अवधी झालाय आणि पहिला चेंडू रिलीज झालाय. कारण की आजचा पहिला दिवस होता, उद्घाटन समारंभ सोहळा आणि तदनंतर या स्पर्धेची सुरुवात. गुरुनाथ म्हात्रे राईट ओव्हर द विकेट दरम्यान हा चेंडू फुल करण्याचा प्रयत्न. पॉवर सर्कलचं रेस्ट्रिकेशन आपण पाहतोय, फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा पूर्णतः फायदा उचलण्याचा प्रयत्न ह्या सलामीवीरांकडनं केला जातोय. कारण की 5 षटकांचा हा सामना, 2 पॉवर सर्कलची षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यापैकी पहिलं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज गुरुनाथ म्हात्रेकडनं. दरम्यान हा चेंडू पुढे सरसावत खेळून काढला, तो गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू विसावला मिड ऑफच्या हातामध्ये. तोपर्यंत मिळेल ती 1 धाव. शांत आणि संयमानं सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत प्रथम फलंदाजी करत असताना. एका बाजूला यश कंस्ट्रक्शन, तर त्यांना फाईट करत असताना निधी 11 संघ. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र फटका फासलाय. चेंडू बराच काल हवेमध्ये स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अप्रतिम झेल. पहिली विकेट आणि पहिली सफलता ह्या स्पर्धेमध्ये प्राप्त करत असताना गोलंदाज गुरुनाथ म्हात्रे. पहिलं नमन झालं आणि पहिली सफलता देखील या ठिकाणी प्राप्त केली आहे ती गोलंदाज गुरुनाथ म्हात्रेनं. तर ज्या कोणत्या संघाची अमाऊंट किंवा संघाची जी काही रक्कम असेल ती जर पूर्ण केली नसेल तर आता लगेच सुपूर्द करायची आहे. फुल टॉस चेंडू आणि अप्रतिम फटका. पहिला दर्जेदार षटकार आलाय तो फलंदाज अमरच्या बॅटमधनं, पुढे सरसावला होता आणि त्यानंतरचा फुल्लेंचा हा चेंडू पाहिलं होतं खराब चेंडू आहे आणि योग्य तो रिझल्ट आलाय तो अमरच्या बॅटमधनं. दमदार षटकार आणि आगाज केला जातोय अमरकडनं. या षटकारासरशी धावसंख्या मात्र वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळते, तब्बल 9 धावा धावफलकावरती. गुरुनाथ म्हात्रेवरती मात्र प्रतिहल्ला चढवला जातो. डान्सिंग डाऊन दी विकेट, बॅक टू बॉलर, अप्रतिम फटका, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. दसका दम पाहायला मिळाला. 2 चेंडू आणि सलग 10 धावा उचल केल्या जात आहेत. आता मात्र लय सापडली आहे फलंदाज अमरला. धावसंख्येमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल. 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या एका षटकाखेरीस.
जे आघात झाला ह्या स्पर्धेचा पहिल्याच षटकामध्ये बऱ्याचशा घडामोडी आपण पाहिल्या. तर विचार केला आकाश तर सुरुवातीला शांत डोक्यानं खेळी करत असताना सिंगल डबल या ठिकाणी पूर्ण केल्या होत्या. तदनंतर जर आपण पाहिलं तर एक सफलता गोलंदाजांना प्राप्त केली असं वाटलं होतं. गोलंदाज पहिल्याच षटकामध्ये हवी होईल, मात्र त्यानंतरचा दर्जेदार षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज अतुल. आज मात्र बरेचसे नवोदित गोलंदाज फलंदाज आपल्याला चमकताना पाहायला मिळतील. कारण की ह्या अगोदर जर आपण विचार केला तर प्रॉपर 11 खेळाडूंमध्ये कधी 1 ते 2 फक्त बदल आपल्याला पाहायला मिळायचे. मात्र आज बरेचसे नवीन चेहरे आपल्या समोर पाहायला मिळतील. पहिला चेंडू डीप राहणारा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती मात्र आपली प्रतिभा दर्शवत असताना गोलंदाज अतुल एक नवा गोलंदाज आहे. इथनं प्रत्येक नव्या खेळाडूला संधी असेल जेणेकरून आपली चमक सिद्ध करायची आहे आणि संघामध्ये जागा आपली पूर्ण करायची सुपूर्द करायची आहे. तर इथनं धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक पॉवर सर्कलचं मार्गस्थ आपण पाहतो. या षटकाचा जर आपण विचार केला तर फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित जर आपण 8 खेळाडूंचा विचार केला यष्टीरक्षक गोलंदाजासह तर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्टपिच चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये सोपा झेल बिग विकेट. अमरला मात्र परतावं लागेल. ज्या अमरनं एक षटकार चौकार दाखवला होता तो अमर या ठिकाणी मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. डीजे एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय गोलंदाज अतुलनं पहिले एंड कडनं. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र ऑर्पिच चेंडू होता फुल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो तर लॉंग ऑफ सीमा पार चौकार. पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार. यावेळेस मात्र योगेशच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार आपण पाहतो. वनडाऊन साठी आलेला हा फलंदाज आणि आपले मनसुबे जाहीर करत असताना खेळपट्टीवरती एका बाजूला मंगेश म्हात्रे यष्ट्यांच्या लगत सातत्याने एक चांगला यष्टीरक्षक म्हणून उदयास आलेला हा कुटारी संघाचा यष्टीरक्षक मात्र यष्ट्यांच्या मागे राहून सूत्र हलवत असताना संघाचे दरम्यान शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा फुल केलाय. पुन्हा तो क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. चुकी होणार नाही. वन्स अगेन झेल आणि बॅक टू बॅक 2 झेल ह्या ठिकाणी मात्र प्राप्त करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो दुसऱ्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 सफलता प्राप्त करत असताना आपण पाहतो गोलंदाज अतुल म्हात्रेला. एक नवा गोलंदाज आहे. नौका गोलंदाज मात्र आपली कला गुणवत्ता मैदानावरती सिद्ध करत असताना सुरेख चेंडू स्वतः संघनायक ह्यावेळेस मात्र स्ट्रायकन वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल म्हात्रे. तो स्वतः संघाचा संघनायक आहे आणि इथनं मात्र तारावं लागेल संघाला. राईट मोर द विकेट फुल लेनचा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र आता त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हाताला प्रश करून जातो सीमा पार. एक संघर्षमय षटकार मी म्हणेन कारण की एका बाजूला जरी षटकार आला असला तरी देखील यश कंस्ट्रक्शनच्या मनामध्ये धडकी भरली होती जणू काही संघनायक बाहेर येईल की काय.
कारण की ज्या खेळाडूनं 2 झेल प्राप्त केल्या होत्या त्याच खेळाडूच्या हातामध्ये जणू काही चेंडू जातोय की काय असे बरेचसे प्रश्नचिन्ह उद्भवले होते. मात्र चेंडू सीमा पार जातोय. एक दमदार षटकार आलाय आणि षटकाची सांगता होते. 2 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. डीजे हॅलो 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 हॅलो. दोन षटकाखेरीज जर आपण विचार केला तर 2 षटकांनंतर धावसंख्या 24 पाहायला मिळते. प्रति षटकाचा विचार केला तर 12.0 अशी धावगती ह्या ठिकाणी. मात्र करंट रन रेटचा जर विचार केला तर 12च्या सरासरीनं धावगती उभारली जाते. सकाळचं सत्र आहे मी म्हणेन अशाच गतीनं जर धावसंख्या उभारली तर निश्चित एक चांगलं टोटल या ठिकाणी निर्माण करू शकतो यश कन्स्ट्रक्शन 11 संघ. संघाचा विचार केला तर विशाल म्हात्रे स्वतः संघनायक या ठिकाणी मात्र परिचय दिला. एक दमदार षटकार ठोकलाय विशालनं. तर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना निधी 11 संघ ज्या संघाचा संघनायक नीरज आपण पाहतोय आणि जो स्वतः गोलंदाजी मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला गुणवान गोलंदाज म्हणून ज्यानं ख्याती मागील जर 1-2 वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर अतिशय चांगला गुणवान गोलंदाज म्हणून उदयास आलेला हा गोलंदाज. दरम्यान हा चेंडू कारण की नीरजचा विचार केला तर सुरुवातीला असं वाटलं होतं की पॉवर सर्कलचं षटक नीरजच्या हातातनं फेकलं जाईल. मात्र ज्या प्रकारची रणनीती एका बाजूला यश कन्स्ट्रक्शन संघानं केली होती त्यांचा संघनायक देखील सलामीसाठी आला नाही आणि त्यानंतर रणनीतीमध्ये परिवर्तन. हे क्रिकेट आहे. ज्यावेळेस सामना सुरू होतो त्यावेळेस धावफेज आपल्याला आखावे लागतात, रणनीती बनवावी लागते आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे खेळ दाखवावा लागतो आणि ती स्ट्रॅटेजी एका बाजूला आपण निधी 11 टीमची देखील पाहतोय. आता मात्र जे प्रतिबंध होतं क्षेत्रक्षणावरती पॉवर सर्कलचं जे P1 आणि P2चं आपण पाहिलं होतं आता ते दूर झाले. आता जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमालगत पाहायला मिळतात. जवळजवळ 12-13 पावलांचा रणअप की वेगवान गोलंदाज. दरम्यान पंचांचा स्वैरचा इशारा. सूर्यकांत म्हात्रे मेन पंच कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेले खेळाडू मात्र आज त्यांना पंचाची भूमिका पार करावी लागते. जरूर नंतरच्या मॅचेस मध्ये आपण त्यांना इनेक्शन मध्ये पाहू शकतो. मात्र सध्याच्या स्थितीला पंचांची कामगिरी त्यांच्याकडनं पूर्ण केली जाते. गोलंदाज नीरज राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. दरम्यान हा चेंडू पायचीतचा अपील केला जातोय. मात्र ह्या स्पर्धेमध्ये लेग बिफोर नाही आहे. कारण की स्पर्धेचा विचार केला तर KPL धमाका आपण पाहतोय 2021चं हे पर्व आणि या KPL मध्ये बरेचसे नवोदित खेळाडू असतील, सिनियर ज्युनियर सर्व खेळाडूंचा समावेश आहे. ते पाहता प्रत्येकाचा रोजचा सराव असेल नसेल ते पाहून निश्चितच त्यांनी एक निर्णय घेतला की लेग बिफोर ची विकेट या स्पर्धेमध्ये नसेल. चांगला निर्णय, जणू कारण प्रत्येकाला संधी मिळावी. फुल्लेंचा हा चेंडू आणि सरळ जातो लॉंग स्टॉपच्या दिशेनं. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंचांकडनं कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. थर्ड पंच घेऊ शकता का नाही तर ते घेऊ शकता. तिसरा पंच कोण तो सांगा आधी आम्हाला. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत निश्चितच आमची फॉर्च्यून इव्हेंटची टीम आहे. काही घाबरण्याची आवश्यकता नाही कारण की पूर्ण ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. कशा प्रकारे चेंडू रिलीज केलाय, कोणत्या हाईटला होता, वेस्टपेक्षा वरती असेल तर निश्चित नो चेंडू घोषित करण्यात येईल. तर नोचा पंचांचा इशारा इथनं आलाय कारण की कमरेच्या पेक्षा जास्त उंची होती आणि जर फ्री हिट असेल कारण की ही एक पर्वणी आहे खेळाडूसाठी. कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरची ज्या प्रमाणे आपण पाहतोय कोणत्या प्रकारचा नो चेंडू असेल त्यावेळेस मात्र फ्री हिट.
प्रत्येक टीम साठी एक एक रिव्ह्यू दिला जाईल. वाईट चेंडू. निश्चित रनआउट स्टंपिंग किंवा जर हाईटचा नो कॅमेऱ्यामध्ये कॅच होणारे जे काही गोष्टी आहेत त्या रिव्ह्यू मध्ये कव्हर केल्या जातील. दरम्यान हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावपलकावरती धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल 32 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो पवेलियन एंडकडनं. एक वेगवान गोलंदाज नीरजचा हा चेंडू यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडूला फेकून दिला तो सीमा पार. खणखणीत असा षटकार आला विशाल म्हात्रेच्या बॅटमधनं. कारण की बराच काळ वाट पाहिली होती विशाल म्हात्रेनं ह्या चेंडूची. आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून सातत्यानं मागील 2-3 वर्ष ज्यानं कारकीर्द गाजवली आहे तो विशाल म्हात्रे आपला परिचय देत असताना प्रकाश म्हात्रे यांचं देखील आगमन होतं व्यासपीठावरती. एक चांगले गोलंदाज म्हणून सातत्यानं ज्यानं क्रिकेटचा पदभार सांभाळला होता ते प्रकाश म्हात्रे यांचं शुभागमन. मोस्ट वेलकम. बोलूया सामन्याच्या दिशेनं आजचा हा पहिला सामना यश कन्स्ट्रक्शन अगेन्स्ट निधी 11 या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. मात्र आतापर्यंत चांगली स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती यश कन्स्ट्रक्शन टीमची. चेंडू हवेमध्ये फटका पाचला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि तोपर्यंत खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल चांगला एफर्ट चांगला फिटनेस लेवल देखील आपण पाहतोय. फलंदाज विशाल आणि फलंदाज करण या दोन फलंदाजांमध्ये. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र दिशा बदलली गेली आहे गोलंदाजाकडनं. राऊंड द विकेट गोलंदाजी होते. दरम्यान चेंडू जातोय तो सीमा पार. खराब क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं आणि हा चौकार येतोय. तिसरं षटक आपण पाहत होतो. ह्या तिसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन भरपूर धावसंख्या खर्च केली आहे ती गोलंदाज नीरजनं. ज्या नीरजकडनं अशी अपेक्षा नव्हती संघाला कारण की स्वतः संघनायक आहे. लीड करत होते संघाला आणि लीड करत असताना कामगिरी त्यांच्याकडनं खराब झाली आहे. कारण की गोलंदाजीचा जर विचार केला तर एक खराब चेंडू फेकला. नो चेंडू जो आपण पाहिला होता खूपच उंची होती ज्या चेंडूमध्ये आणि तब्बल धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती 45 धावा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाखेरीज 45 धावा. 2 षटकामध्ये 24 धावा आपण पाहिल्या होत्या. मात्र ह्या षटकातलं जर गोलंदाजी विश्लेषण आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा या षटकामध्ये वसूल केल्या आहेत आणि 3 षटकाखेरीज 3 गडी बाद 45 अशी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. तर उर्वरित निश्चित अजून येणाऱ्या 2 षटकं या 2 षटकामध्ये सातत्यानं प्रहार केले जातील. तर 2 षटकांमध्ये ऐकूया आजच्या दिवसामध्ये प्रथमतः आमच्या साथीला आकाश शेलके एक युवा मात्र अतिशय टॅलेंटेड समालोचक. आज त्यांच्या साथीला जरूर आपण एन्जॉय करू आणि त्यांना ऐकूया आपण पुढील 2 षटकांसाठी. धन्यवाद साई पाटील सर. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोणामा भयभीत करी. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत या KPL धमाक्यामध्ये. कुटारी प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य अशा रणांगणामध्ये तुम्हा सर्वांना घेऊन चलतोय आणि इथून तुम्हा सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. अतिशय दमदार अशी स्पर्धा आणि अतिशय दमदार अशी मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. ओहो, गोलंदाजी पहा किती वेगवान आहे आणि वारंवार अपील इथे घेतल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा नियम आहे की कुठल्याही प्रकारची लेग बिफोरची अपील आम्ही इथे स्वीकारणार नाही आहोत आणि इथून मात्र तुम्हाला ती विकेट मिळणार नाहीये. मात्र ज्या काही बाकी नियमांच्या तरतुदी असतील त्यानुसार तुम्हाला विकेट्स मिळतील आणि इथून तुम्ही जिंकाल या मॅच मध्ये किंवा हराल हा तुमच्या खेळावरती डिपेंड असणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट न. ओहो, चांगली चपराट गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतोय स्वतः संघनायक आहे
आणि संघनायकाचं उत्तरदायित्व मात्र अतिशय सुरेखरित्या सांभाळतोय. नीरजला आपण पाहू शकता संघनायक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण मी नेहमी म्हणत असतो की संघनायक कसा असावा. संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं. असा सर्व गुण संपन्न संघनायक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहा गुडलँड स्पॉटला पिचिंग झाली, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसली मिळते. उचल आणि वेग या दोन गोष्टींचा द्विद्वंदी संगम इथे झाला असताना परिणामतः एका निर्धाव चेंडूची सांगाता मात्र झाली आहे. सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण गोलंदाजाचा विचार केला देवेश म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी निधी 11 संघाच्या माध्यमातून तो करतोय. लोअर फुल टॉस चांगला फटका इथे खेळलाय. घरंगळत चेंडू आपण जातोय जमिनीला. एक टप्पा, दोन टप्पा, तिसऱ्या टप्प्यामध्ये कलेक्शन झालं, फेकी झाली आणि फेकी होईपर्यंत जो काही मर्यादित वेळ होता, जो काही पुरेसा वेळ होता फलंदाजांकडे, त्या वेळाचा त्यांनी फायदा उचललाय आणि इथे या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावांची मॅरेथॉन स्पर्धा पॉपिंग स्क्रीच वरती खेळलेली असताना संघाची धावसंख्या वाढतीये. एकूण धावा धावफलकावरती 48 रन्स, 48 धावा आपण पाहतोय. ओहो चांगला फटका गॅप मधून एक्सपर्टली इन्क्लूड इनटू दी गॅप. मात्र तिथे प्रहार असा दिलाय जणू काही बाजी प्रभू तिथे होता असंच वाटलंय आणि या दरम्यान चेंडूची अड्डव अप्रतिम झाली आहे आणि अडव झाली असताना इथे पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. षटक संपलाय. षटकाच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या अर्धशतक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या फलंदाजांसाठी. 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. डीजे थँक्यू. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं या विभागामधून आपण एक दमदार नाव पाहतो. राजकुमार भाई यांचं हे गाणं होतं. सर्व प्रेक्षकांना हे गाणं आपण पाहतोय. या तर नक्कीच आपण पाहतोय अतिशय सुरेख संगीताची पर्वणी आणि सुरेख सामन्यांची पर्वणी देखील खऱ्या अर्थानं कोठारी गावासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. नेक्स्ट बॉलर नीरज हा गोलंदाज आणि बॅटच्या रडार मध्ये अप्रतिम प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे, राइटी गॉट इट फ्लाइटी, दॅट्स अ हिट माटी, सिक्सर. थँक्यू. आता मात्र गारगार वाटत असणार आहे खऱ्या अर्थानं फलंदाजाला, कारण की ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होतीये ती फलंदाजी अप्रतिम आहे. आणि इथून आपण पाहतोय चेंडूवरती ज्या प्रकारे इथे मोठा फटका घेतला होता तो अतिशय सुरेख होता. खऱ्या अर्थानं या गावाचा आपण जर इतिहास पाहिला, क्रिकेटची कारकीर्द जर या गावाची आपण पाहिली तर आपल्याला आठवण होईल लेदर क्रिकेटपट्टू अरविंद प्रकाश म्हात्रे सरांचे, कारण की आर्यन प्रकाश म्हात्रे या खेळाडूचे खऱ्या अर्थानं 2 सेंचुरी ज्यानं लगावलेल्या आहेत तो खेळ आपण पाहतोय. नक्कीच विनंती करेन यायचं आमच्या मंचावरती स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा चांगला फटका इथे खेळला होता. घरंगळ चेंडू गेला तिथे. त्यानंतर आपण पाहिलं चेंडूला अडवण्याची प्रयत्नांची पराकाष्ठा केली, प्रयत्न सक्सेसफुल झाला. मात्र धावा देखील फलंदाजीत अतिशय सुरेखरित्या चोरत आहेत. हॅलो. तर बघा इथे जो काही सेकंड राऊंड असेल नील 11 विपक्ष साई 11 या 2 संघांच्या दरम्यान असणार आहे. सई 11 आणि थर्ड राऊंड जो असेल तो आमच्या ज्युनियर टीमचा असणार आहे. अल्टून पालटून मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. वाईटचा इथे पंचांचा इशारा. अतिरिक्तची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावफलकाला आकार येईल. एकूण धावा आपण या अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकावरती पाहतोय. 59 धावा, 3 गडी बाद फलंदाजी करणाऱ्या संघाची गुरुनाथ म्हात्रे, अतुल म्हात्रे, नीरज म्हात्रे आणि देवेश म्हात्रे. आता नीरज म्हात्रे म्हणजे संपूर्ण म्हात्रे बंधुराय आपल्याला या मॅच मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणि इथून मात्र हा शेवटचा गोलंदाज तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. फुलर लेनचा चेंडू होता, कुठेतरी बाहेर झाडायचं होतं या चेंडूला. मात्र इथे आपण पाहतोय गाव प्रीमियर लीग
आणि या गाव प्रीमियर लीग मध्ये आपल्याला असंच पाहायला मिळतं. इथे पहा क्रिकेटमधील आकस्मिक मृत्यू घडली जाते आणि फलंदाज बाद होतोय धावचीतच्या स्वरूपात. विकेट गेली आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय आता फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आली होती, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या, त्यानंतर आपल्याला विकेट पाहायला मिळाल्या नव्हत्या. मात्र आता आपण पाहिलं या षटकामध्ये विकेट्स आल्यात. म्हणजे एखादं खोदकाम चालू केलं आणि त्या खोदकामामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं भुसभुशीत माती लागली, मात्र नंतरचा खडक काढण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागलाय. तसंच काही हे चित्र होतं. इथे मोठी अपिलीला पंचांनी खारिज केलंय आणि इथे मात्र धाव मिळणार नाहीये आणि कुठल्याही प्रकारे विकेट देखील मिळणार नाहीये. कारण की नियम आपण पाहिला हा एक फक्त आपल्याला अपोजिट नियम पाहायला मिळेल क्रिकेट स्पर्धांच्या व्यतिरिक्त. आणि इथे लेग बिफोरची जी विकेट आहे ती मिळणार नाहीये. कारण की आपण अनेक साऱ्या IPL स्पर्धा पाहिल्या, अनेक साऱ्या आपण प्रीमियर लीग पाहिल्या, आम्ही देखील अनेक साऱ्या प्रीमियर लीग कव्हर केल्या. मात्र तिथे एकाच गोष्टीवरून जास्तचे तंटे आम्हाला पाहायला मिळाले आणि ती कुठली असेल तर लेग बिफोरची अपील. त्यासाठी हा चांगला निर्णय मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं आयोजकांचा. कारण की गावाची अस्मिता आणि गावातील एकता जपण्यासाठी हा नियम स्पर्धेमध्ये टाकलाय. तो अतिशय सुरेख कार्य त्याने केलेला आहे. जावेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार गोलंदाजी करिता ओव्हर द विकेट न. ओहो गुडलँड स्पॉटला पिचिंग टप्पा पडला त्यानंतर चेंडू आता ओहो डायरेक्ट हिट अप्रतिम दर्जेदार आपण क्षेत्ररक्षण तिथे पाहतोय. खऱ्या अर्थानं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी आहे. पहा आपला एखादा रिव्ह्यू फेल गेला तर आपले रिव्ह्यू सगळे संपतील, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. नक्कीच इथे रिव्ह्यू आपण पाहतोय आणि हा रिव्ह्यू सक्सेसफुल होईल का अनसक्सेसफुल होईल हेच पाहण्यासाठी आपण जाऊयात आमच्या थर्ड अंपायर कडे. थर्ड अंपायर कॉल काय असेल? खुटारी प्रीमियर लीग अँड इज गॉन. विकेट लॉस. फलंदाज बाद होईल. तर नक्कीच पंच जर आपण देखील थर्ड अंपायर देऊ शकता, आपण देखील थर्ड अंपायरला रिफर करू शकता आणि रिव्ह्यू खेळाडूंसाठी असणार आहे. मात्र पंच थर्ड अंपायरला 2 कि 3 वेळाही रिफर करू शकतात आणि पंचांना अनुमती असेल. आणि सक्सेसफुल रिव्ह्यू आपल्यासाठी अजून एक रिव्ह्यू देईल. मात्र अनसक्सेसफुल रिव्ह्यू आपल्याकडून तो आपला रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू हिसकावून घेईल यात काही मात्र शंका नाहीये. पहा इथे फलंदाज बाद होईल. फलंदाजच्या विकेटची पतन होती आहे. नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये संधी मिळते आहे. खऱ्या अर्थानं एखादा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावं म्हणजे एखादा ऑफिस आपण स्टाफ पाहतो तिथे एखादा जसा ऑफिसर निवृत्त होतो लगेचच दुसऱ्याला तिथे आपण पाहतोय तिथे भरती केली जात असते. तसंच काहीसे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज नीरज मात्रे. काहीच चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकूण धावा आहे धाव फलकावरती 60 आणि या 60 धावा बनवत असताना आपण फलंदाजांची मोठी फलंदाजी पाहिली आहे. करण आणि विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगले धडाडून बरसलेत. यावेळचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. चुकी घडली आहे. जेल हातातून निसटला जातोय आणि मोठं जीवनदान मिळतंय. इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला या चेंडूवरती 2 धावाची त्याच्या चपलाईनं त्यांना पूर्ण केल्या. 2 धावा आल्या. 2 धावेनं संघ पुढे सरसेल. संघाची धावसंख्या वाढेल. या षटकाच्या अखेरीस या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 62 रन्स अँड 63 रन्स चे टार्गेट ठेवलेलं आहे द्वितीय सत्रामध्ये 5 षटकामध्ये. इथे पहा नेक्स्ट जो मॅच असेल नेक्स्ट जो सामना असेल त्याचा इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यासाठी मी इन्व्हाइट करेन नील 11 संघाचा संघनायक आणि साई 11 संघाचा संघनायक सई 11 संघाचा संघनायक आपण इथे तर नक्कीच इथे टॉस केला जातोय. आमचे अतिथी मान्यवर मी त्यांना इन्व्हाइट करेन कुशिंद्र शेठ म्हात्रे साहेब की आपण इथे यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करून घ्यायचं आहे. मानाचा नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. या दुसऱ्या सामन्यामधील नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. कुशिंद्र शेठ म्हात्रे यांच्या वतीने इथे हा कॉल केला जातोय आणि त्यासाठी 2 संघाचे संघनायक आपण इथे उपस्थित राहायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आमचे संपूर्ण जे संघ आहेत त्या संघाचे पाकर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये एस कन्स्ट्रक्शन 11 संघाचे पाकर विशाल म्हात्रे आणि नंदकुमार म्हात्रे. त्यानंतर
माफ करा, विशाल मात्रे कॅप्टन आहे, कॅप्टन कूल. तर नंदकुमार मात्रे सर इथे स्पॉन्सर आहेत, त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय निधी 11 संघाचा संघनायक नीरज म्हात्रे आहे. तर वीरेंद्र म्हात्रे या आमच्या अतिथीगणांनी या संघासाठी खऱ्या अर्थानं स्पॉन्सरशिप दिलेली आहे. नील 11 संघाकडून संघनायक मयूर म्हात्रेला आपण पाहतोय. विलास म्हात्रे सरांची पॅकरशिप आपल्याला या संघासाठी पाहायला मिळेल. सई 11 संघ खेळतोय. किरण म्हात्रे सर या संघाचे खेळण्यासाठी ते येणार आहे. टॉस साठी संघनायक किरण म्हात्रे आपण यायचंय आणि अविन म्हात्रे यांच्या माध्यमातून हा संघ पॅक केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूने रुद्र 11 अजय म्हात्रे याचा हा संघ राहुल म्हात्रे सरांनी हा संघ पॅक केलाय. बापू किंग प्रितेश म्हात्रे यांचा संघ संदीप म्हात्रे सरांची पॅकरशिप. रॉयल किंग ग्रुप निलेश म्हात्रे संघनायक प्रणित म्हात्रे इथे आपल्याला या संघाचे पॅकर पाहायला मिळतील. डीके ग्रुप विनायक म्हात्रे यांचा संघ एकनाथ म्हात्रे यांच्या पॅकरशिप खाली खेळणार आहे. या सर्व अतिथीगणांचं या संपूर्ण पॅकर्सचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आता आपण पाहतो या सर्व अतिथी मान्यवर इथे आपल्या समूहात आलेले आहेत. त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. प्रमुख अतिथी मान्यवर ऋतिका रेस्टॉरंटचे सर्व एकनाथ शेठ म्हात्रे यांचा इथे यथोचित माफ करा कुशिंद्र शेठ म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. कृतिका ढाबा यांचे मालक कुशिंद्र शेठ म्हात्रे यांचा इथे यथोचित मान सन्मान आपण पाहतोय मंचावरती केला जात आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर शांताराम म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. SS कन्स्ट्रक्शन, SS ट्रान्सपोर्ट चे सर्व त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी त्यांनाही विनंती करेन की आपण इथे आपला सन्मान स्वीकारायचा. वेणुनाथ म्हात्रे आमच्या गावचे समाजसेवक आहेत, आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जात आहे. शांताराम म्हात्रे यांच्या वतीनं हा मान सन्मान आपण पाहतोय. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपुली सजली, स्वागतास वाहतो ही खास सुमनांजली. स्वागत नसे हा तर आहे KPL लीगचा जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला तव क्रिकेटचा हा सोहळा. त्यानंतर शांताराम म्हात्रे SS कन्स्ट्रक्शनचे सर्व त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर प्रकाश म्हात्रे या अतिथीगणांचा इथे सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तुकाराम म्हात्रे यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती आहे की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. टॉस साठी यायचे. चला दोन संघ आपण टॉस साठी यायचं, उशीर करू नका. टॉस साठी यायचंय. संपूर्ण अतिथीगण आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कणसामध्येही काही कणस दाणेदार असतात, तशीच माणसामध्येही काही माणसं बाणेदार असतात. असे सर्व बाणेदार व्यक्तिमत्व मंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूयात आणि इथून सरळ जाऊयात, थेट भेट देऊयात टॉस का बॉस. टॉस कडे आपण जाऊयात. इथे टॉस केलं जातंय बघा. टॉस केलं जाईल दोन संघांच्या दरम्यान. सई 11 संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूनं आपण पाहणार आहोत नील 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल कोण जिंकेल, हेड की टेल? इट इज अ हेड आणि हा टॉस जातोय नील 11 संघाच्या बाजूनं. नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल जिंकलात. काय निर्णय असणार आहे? प्रथमतः फील्ड फर्स्ट आपण फिल्डिंग स्वीकारलेली आहे. त्यानंतर समोरील संघाला फलंदाजी आहे. मग त्यांच्या फलंदाजीवरती अटॅकिंग गोलंदाजी. आपल्याकडे असं कुठलं स्पेशल गोलंदाज असणार आहे ज्याचा आपण प्रमुखता वापर कराल आणि त्यांच्या फलंदाजांना डिसवण्याचा प्रयत्न कराल? धीरज असेल, पवन, आशिष, अनिल, हे 4 गोलंदाज एकदम टफ आहेत. चारही गोलंदाज म्हणजे गोलंदाजीचा मारा आपला टफ आहे. मग किती धावांपर्यंत त्यांना रोकाल? आम्ही 65 पर्यंत 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 60 आणि 65 धावा आपण चेज कराल का? या धावा भरपूर झाल्या. 4 गोलंदाज जर अटॅकिंगला आपल्याकडे असतील तर इतक्या धावा देणं हे चांगली गोष्ट नसणार आहे. मग या धावा आपण चेज कराल? ट्राय करू. ओके, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. त्यानंतर सई 11 संघाचा संघनायक प्रथमतः आपण त्याचं नाव जाणून घेऊयात. किरण. तर नक्कीच किरण इथे त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याकडे 4 अटॅकिंग गोलंदाज आहेत. मग आपल्याकडे असे फलंदाज आहेत का जी त्या 4 अटॅकिंग गोलंदाजांचा वसपा काढतील, त्यांचा घामटा काढतील? त्यांची नावं आपण अनाउन्स कराल? जितू भाऊ, सुनील म्हात्रे, मी. नक्कीच स्वतःवरती आपण विश्वास इथे टाकलाय. तर इथे तुमच्या पाठमधून तुम्ही किती धावा आपल्या संघासाठी योगदानासाठी द्याल? 30-35. मग अर्धशतक का नाही? तर नक्की शुभेच्छा तुम्हाला देखील. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच त्यासाठी आपण जाऊयात. इथे आपला एक सन्मान राहून गेलाय.
तुकाराम म्हात्रे आमचे अतिथीगण इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. मी त्यांना विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तुकाराम म्हात्रे या अतिथीगणांचा इथे सन्मान केला जातोय. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आणि क्रिकेटची रंगत अतिथीगणांच्या संगत आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा हा सदाबहार आणि अतिशय सुंदर असा सोहळा अतिथीगणांचा सन्मान आपण पाहतोय. आमचे संजय दादा यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या गावाचं आपण जर नाव आठवलं तर आपल्याला प्रथम तर त्यांची आठवण होते. चांगले समालोचक आहेत आणि चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. इथे पहा आमचे दुसरे चांगले व्यक्तिमत्व, गोड असे व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर म्हात्रे या अतिथीगणांचा इथे सन्मान केला जाणार आहे. मी त्यांनाही विनंती करेन आपण देखील यायचंय आणि त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मराठीची अस्मिता जपणारे एक कणखर नेतृत्व आणि मराठी बाणा टिकवणारे आमचे अतिथी मान्यवर आणि त्यासाठी ते भगविशाल परिधान करून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी कुशिंद्र शेठ बंडू म्हात्रे कृतिका रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2500 रुपयाचा आर्थिक रक्कम आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आमच्या अतिथीगणांसाठी. मॅचकडे आपण इथून जाऊयात आणि तर इथून आपण जाऊयात या इनिंग साठी. त्यानंतर काहीसा आपण ओव्हर साठी अतुल कडे जाऊयात. पुन्हा एकदा आपल्या भेटीला अतुल येईल. धन्यवाद आकाश. तर पाहतो आपण KPL म्हणजे कुटारी प्रीमियर लीग खूप मोठ्या उत्साही स्पर्धा सुरुवात झाली आहे. पाहिली गेली तर ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडू ट्रॅक तुम्ही पाहताय, अतिशय देखणं आयोजन आणि या स्पर्धेमधील पहिलीच मॅच समोर येते. तर 63 धावसंख्या टार्गेट आहे. गोलंदाज तुम्ही आदर्श हा बॉल पाहू शकाल. मिस्ट्रामी स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज जज करतो चेंडूला आणि सुरेख झेल स्वतः फळोत्र मध्ये पहिला धक्का बसतोय टीम ती पाहू शकाल खेळत असताना. तर पाहतोय आपण निधी 11 आणि यश कंस्ट्रक्शन या दोन टीम मध्ये पहिली मॅच असताना यश कंस्ट्रक्शन पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात 62 धावा. टार्गेट आहे 63 धावसंख्येचा. सलामी जोडी ती पाहू शकाल गुरुनाथ आणि मंगेश हे दोन फलंदाज मैदानावरती असताना गुरुनाथ मात्र बाद होतोय. धावफलकर धावत तुम्ही पाहताय. 2 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. आदर्श हा गोलंदाज तुम्ही पाहताय. यश कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून मंगेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलाय, भिडकावून दिलाय. वाडी श्लोंगपच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. पहिल्या संघर्षमय षटकार. पाहू शकाल मंगेश षटकार ठोकलाय तरी देखील आपण एक फाईन लेगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण यश कंस्ट्रक्शनचा. तो माझा डान्स करतोय म्हणजे KPL ची मी मावशी आनंद घेत आहेत. सामना कोणी जिंको कोणी हारो मात्र आनंद पूर्ण लुटतायत आणि हिच ओळख आहे KPL ची. सातत्याने पाहू शकाल खूप चांगलं आयोजन केलं जात आहे. फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू मिड ऑफला येतोय. थोडंसं फंबलिंग मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. मिड ऑफ मध्ये तोपर्यंत सिंगल धाव येते मंगेशच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या तुम्ही पाहताय 9 धावा दाफलगावरती लागल्या जातात KPL ला. म्हणजे पूर्ण नवीन खेळाडू तुम्ही पाहू शकाल लीग मध्ये आणि एखाद्या खेळाडू चांगला परफॉर्मन्स झाला तर तुम्ही गावच्या टीम मध्ये देखील खेळू शकता. त्यामुळे नवोदित खेळाडूंना संधी असते लीगच्या माध्यमातून. तुम्ही चांगला खेळ केला तर निश्चित तुम्ही गावासाठी खेळू शकाल. मात्र इथे नवोदित खेळाडू पाहू शकाल नवीन गोलंदाज आदर्श मात्र पहिल्या ओव्हर मध्ये खूप चांगला खेळ केला. कारण की धावा खर्च केल्या तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये 9 आणि एक सफलता देखील त्याने मिळवल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या. एक गडी बाद पाठलाग करतो. 63 धावसंख्या. सुरुवात दमदार हवी होती ती म्हणजेच निधी 11 संघाला सुरुवात थोडीशी खराब होते. मंगेश बॅट मधनं एक षटकार जोर आलाय. तो मंगेश हा बॉल अक्रॉस द लाईन खेळल्याचा होता. जागा बनवली होती स्ट्रोक साठी मात्र चेंडू मध्ये गती अतिशय चांगली होती. हॅलो दरम्यान संतोष परशुराम म्हात्रे यांचं शुभागमन होतंय. विनंती असेल
मान्यवरांना की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. अनेक मान्यवर पाहतोय या स्पर्धेमध्ये. तसंच आणखी मान्यवरांचे देखील वरती सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. ओरटो अतुल. तर पाहतोय थोडस मिसफील होते. या चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझम मध्ये फिल्डर आहेत, तर तोपर्यंत 2 धावा एक पडल्या जात आहेत त्या बॉल वरती. विशाल मात्र या गोंधळात नाही पाहिजे स्वतः संघ नाही घ्या ते म्हणजे यश कंस्ट्रक्शन या टीमचा, आणि ते मात्र चांगली गोंधळाची करतोय. फलंदाजी खूप चांगली केली होती विशालनं. आता मात्र गोंधळाची करतोय. सातत्याने पाहू शकाल स्विंग त्या सुलतान ज्याला म्हटलं जात आहे कुटारी गावामधील, कारण की सातत्यानं स्विंग त्या चेंडूमध्ये पाहताय. हा बॉल आतमध्ये येणारा चेंडू तुम्ही पाहताय. गती देखील खूप चांगली चेंडू डायरेक्ट हिट येते, मात्र बॅकअपला खेळून नाही. हे चुकीचं तुरंत म्हणेन ते म्हणजे गोलंदाजी विशालचं. मी म्हणेन संयम राखणं खूप गरजेचं असेल, कारण की तुम्ही स्वतः संघ नाही की बॅकअपला खेळवणे एकही नाही. डायरेक्ट हिट करायची गरज होती का ते म्हणजे विशालला. मात्र विकेट देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मंगेश म्हात्रेची. मग तुम्ही पाहू शकाल मात्र डायरेक्ट हिट केलं, बॅकअपला खेळवून नाही. विशाल म्हात्रेला जाणं खूप गरजेचं होतं, तरी देखील डायरेक्ट हिट केलं. एकदा जोर एक्स्ट्रा मिळेल ते म्हणजे टीम निधी 11ला टोटल धावसंख्या दाफलकावर तुम्ही पाहताय त्या 13 धावा. कोणत्याचा विशालचा चेंडू सुरेख लाईन लेंथ वरती टप्पा पाय चेंडू खाली राहतोय. चेंडू पाण्यात तोच बाहेरच्या दिशेमध्ये निघतोय आणि ते मात्र टॉटबॉलची सांगता होते. खूप चांगले चेंडू फेकी तुम्ही पाहू शकाल. विशालच्या माध्यमातून सातत्यानं चांगली कामगिरी करतोय आणि संगणकाची भूमिका काय असते हे दाखवून देतोय हा गोलंदाज विशाल. हा बॉल बॅटची कडा चेंडू जातोय, स्वतः यशराशी चेंडू मागे धावतोय. गल्ली रिझर्व मध्ये चेंडू फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच धाव या बॉलवरती येते. एकेरी दूर धावसंख्येवरती लक्ष केंद्रित करतोय यश कंस्ट्रक्शन संघ, कारण की 63 धावसंख्येचा पाठलाग करतोय. जिम्मेदारी नीरजच्या खांद्यावरती असेल, कारण की एक नीरज चांगला फलंदाज आणि संघनायक देखील आहे ते म्हणजे निधी 11 टीमचा, आणि नीरज वरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल. जोपर्यंत नीरज मैदानावरती असेल तोपर्यंत मात्र सामन्याला मी म्हणेन मजा असणार आहे, कारण की नीरज मध्ये क्षमता मोठ्या पटके खेळण्याची. त्यामुळे नीरजवरती जिम्मेदारी असेल. नीरजला मात्र शेवटपर्यंत खेळ दाखवणं खूप गरजेचं असेल, कारण की संघनायक आणि संघनायकाची भूमिका मात्र चोख पार पाडावी लागेल ती फलंदाजी करत असताना नीरजला, कारण की गोंधळाची करत जाईल नीरजच्या माध्यमातून. हा बॉल ऑन साइडला केल्याचा होता, म्हणून अक्रॉस द लाईन चेंडू बॅटचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली गोंधळाची टीम पाहता सेकंड ओव्हर मध्ये स्वतः संघनायक विशाल मात्रेच्या माध्यमातून, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 9 धावा आल्या होत्या. एक सफलता देखील मिळवली होती ती गोंधळाच आदर्शनं. त्यानंतर विशाल मात्रेचं पुन्हा एकदा कमबॅक मॅच तुम्ही पाहताय. फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्यात. तर पाहू शकाल नुकताच त्यांचं व्यासपीठावरती आगमन झालं. आमच्या मान्यवरती पाहू शकाल संतोष परशुराम म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय ते म्हणजे शांताराम म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष दादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा. पाहू शकाल येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. ही भारतीय संस्कृती आहे. अति देव भाऊ येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. KPL च्या माध्यमातून कुटारी प्रीमियर लीगच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान. आणि मॅचचा विचार केला 63 धावसंख्येचा पाठलाग जरूर करतोय. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे ते म्हणजेच टीम निधी 11 संघासाठी 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये आल्यात अवघ्या 14 धावा, आणि ते म्हणजे जम्याची बाब असेल ते म्हणजे निधी 11 संघासाठी, कारण की अद्याप त्याचे महत्वाचे फलंदाज खेळपट्टीवरती खेळ दाखवतात. नीरज आणि मंगेश असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. जिम्मेदारी मात्र नीरजच्या खांद्यावरती असेल. त्याला साथ देतो मंगेश बॅट मधनं एक षटकार आलाय. त्यामुळे जिम्मेदारीनं खेळ दाखवणं खूप महत्वाचं असेल, कारण की पाहिलं गेलं तर पुणे नवतरुण खेळाडू नवीन खेळाडू तुम्ही पाहू शकाल या लीग मध्ये एखादा गोलंदाज तुम्हाला निश्चित तुमच्या खेळपट्टीनुसार या खेळ दाखवण्यासाठी जरूर मिळेल. तुम्ही संयम दाखवणं खूप गरजेचं असेल या खेळपट्टीवरती. गोंधळाच्या मार्गावर तुम्ही पाहू शकाल गोलंदाज हा बॉल पाहू शकाल ऑफ साइडला क्लासिकल स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. क्लास खूप चांगला, टायमिंग देखील खूप चांगला. चेंडू जातोय डीप पॉइंट आणि पॉइंटच्या मधून सीमा रेषा बाहेर. हा चौकार मंगेशच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. तर पाहू शकाल गोलंदाजी करत असताना योगेश म्हात्रेचा
पहिल्याच बॉलवरती हल्ला चालवला जातो मंगेश माध्यमातून पॉवर प्लेची पाहून द्यावटले पूर्णपणे क्षेत्रक्षण विखुरले पाहू शकाल. मी म्हंटल होतं तुम्ही संयम दाखव, तुम्हाला एखादा तरी गोलंदाज या गोलंदाजी करत असताना तुमच्या आचूने पाहू शकाल अक्रॉस लाईनने केले आहेत. प्रॉपर टायमिंग आहे, येऊन जातं लॉंग लेगच्या रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ मायटी 6 धावांसाठी हा षटकार. तर 5 षटकांची मॅच आहे आणि एखादा गोलंदाज तुम्ही त्याच्यावरती अटॅक करू शकता आणि अटॅक दाखवलाय योगेश वरती, संयम दाखवला मंगेशनं. आणि ते मात्र पाहू शकाल सुरेख लाईन वरती चेंडू ऑफ स्ट्रिक वरती चेंडू फेकी केला होता. मागच्या चेंडूचा विचार केला तर हाफ ट्रॅकर होता. त्यानंतर हा चेंडू पाहू शकाल सरळ वाईड वर्करचा प्रयत्न केला आणि प्रयत्नाने यश लाभतंय. आणि एक षटकार एक चौकार लागल्यानंतर हा डॉट बॉल तुम्ही पाहताय. गोलंदाज योगेश मात्राच्या माध्यमातून दाफलकावरती धावा टोटल 24 धावा. 24 धावा दाफलकावरती लागल्या जातात गोलंदाजी करत असताना योगेश. स्ट्राईकला बॅट्समन मंगेश. 2 षटकार एक चौकार. हा चेंडू पाहू शकाल डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला भिडकावून दिला डीप विकेट रिजनला. हा डबल 3रा षटकार. फलंदाज मंगेश मात्राच्या बॅटमधून येतोय. तर पाहू शकाल मंगेश बॅटमध्ये तब्बल 3 षटकार आणि तब्बल पाहिलं गेलं तर एक चौकार आलाय. तर षटकारासाठी 200 पैसे पारितोषिक आले मंगेशसाठी, कारण की एक षटकार त्यांनी ठोकलाय. संतोष म्हात्रे यांच्याकडून पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा भिडकावून दिलाय. आणखी एक दमदार स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक फलंदाज पाहू शकाल मंगेशच्या माध्यमातून. धन्यवाद. तर प्रत्येक षटकासाठी 200 पैसे पारितोषिक असेल ते म्हणजेच मंगेशसाठी संतोष म्हात्रे यांच्याकडून. त्यानंतर 500 पैसे पारितोषिक आले ते म्हणजेच शांताराम म्हात्रे यांच्याकडून. ते बॅट्समन मंगेशसाठी, कारण की मंगेशने खूप चांगली बॅटिंग केली. तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. फुल टॉस होता, फक्त दिशा दिल्या ऑफ साइडला, डीप कव्हरला. अफलातून फडका तुम्ही पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हरला. चुन सीमा रेषा बाहेर. सलग 30 षटकार. जबरदस्त बॅटिंग. थँक्यू अतुल. 3 षटक कंप्लीट झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 42 धावा. लक्ष गाठायचं आहे 63 धावसंख्येचा आणि 42 धावा धावफलकावरती. सामना अतिशय रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित एकीकडे मंगेशसाठी पारितोषिक आले संतोष म्हात्रे आणि शांताराम म्हात्रे यांच्याकडनं. मात्र जे आपण ड्रेस कोड पाहतो प्रत्येक संघासाठी, त्यासाठी लाख मोलाचं योगदान राहिले सन्माननीय एकनाथ दत्तू म्हात्रे तसेच वीरेंद्र सीताराम म्हात्रे. प्रत्येक एक संघासाठी ड्रेस कोड या ठिकाणी पुरस्कृत केलाय. त्या सर्वांची नावं मी या ठिकाणी घेतोय. सन्माननीय एकनाथ शेठ दत्तू म्हात्रे तसेच वीरेंद्र सीताराम म्हात्रे, संजय काळूराम भोईर, नंतर लक्ष्मण दत्तू म्हात्रे, विष्णू जानू म्हात्रे, भास्कर महादू म्हात्रे, जयश्री रविकांत म्हात्रे, नंदकुमार चकाण म्हात्रे, संतोष परशुराम म्हात्रे, विश्वास भिवा म्हात्रे आणि शांताराम लडकू म्हात्रे यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था. या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण की त्यांच्या माध्यमातून प्रत्येक संघासाठी ड्रेस कोड परिधान केलाय. हॅलो, तब्बल 28 धावा खर्च केल्या
सुरेख संघर्ष या ठिकाणी आपण पाहतोय. जशास तसं प्रत्युत्तर टिट फॉर टॅट काय असतं हे मैदानावरती आपण पाहिलं. सलग 3 षटकार मंगेश म्हात्रेच्या बॅटमधनं. एक यष्टीरक्षक आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यानं ख्याती मिळवली आहे आणि तीच खेळाडू त्याचीच पुनरावृत्ती ह्या मैदानावरती करून देत असताना मंगेश म्हात्रे. गोलंदाज विशाल स्वतःवरती विश्वास दाखवतो. अप्रतिम चेंडू, काय चेंडू आहे. एक फिरकी गोलंदाज, एक जादुई गोलंदाज फुटारी संघाचा. कारण की मागील षटक विशालचं अतिशय चांगलं राहिलं होतं. इकॉनॉमिकल षटक त्यानं हाताळलं होतं आणि आता गरज आहे, त्याला माहित आहे या षटकामध्ये पुढील जे प्लेयर्स आपण बाहेर व्हायचं आहे सीमारेषेच्या, इतर संघांचे जे प्लेयर्स असतील मॅचच्या दिशेने वळूया. अतिशय रंगतदार सामना मैदानावरती आपण पाहतो. लेफ्टवर विकेट फुल लेनचा चेंडू, चेंडूवरती प्रहार केला. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाही, चेंडू फरार, चौकार. जिथं आपल्याला या ठिकाणी जरूर सांगितलं जाईल, इथनं धावसंख्येचा विचार केला तर 46 धावसंख्या धावपळकावरती 63 धावसंख्या बनवायची आहे. अजूनही जर आपण विचार केला तर 17 धावसंख्येची आवश्यकता. येणारे चेंडू इथनं शिल्लक असतील ते 10-17चं समीकरण. काय सामना आलाय असं वाटलं होतं. सुपर ओव्हर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर ह्या स्पर्धेचा नियम आहे. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र बेस्ट टाइमिंग फटका स्वतः गोलंदाज जज करतोय. चुकी होणार नाही. बिग विकेट. ज्या फलंदाजानं चौकार ठोकला होता त्या किरणला मात्र शांत करण्याचं काम केलं जात आहे संघनायक विशाल म्हात्रेकडनं. DJ SK production. आगाज जर पाहिलं तर स्पर्धेचा आगाज अशा प्रकारे झालाय तर शेवट कशा प्रकारचा असेल. कारण की जसं सामना होता असं वाटलं होतं 63 धावसंख्या खूप मोठी धावसंख्या आहे आणि ही उभारत असताना, कारण की 8 संघ आहेत जे फलंदाज गोलंदाज असतील ते डिवाइड झाले प्रत्येक संघामध्ये. म्हणजे इतकी धावसंख्या बनवत असताना असं वाटलं होतं दमछाक होईल या निधी 11 टीमचा. मात्र ज्या प्रकारचा संघर्ष आतापर्यंत मंगेशने दाखवलाय कौतुक केलं जाईल मंगेशचं निश्चित. मात्र इथनं अजूनही त्याचं काम संपलं नाही. अजूनही विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल, विजय जर संपादन करायचा असेल तर अजूनही संघर्ष करावा लागेल तो मंगेश म्हात्रेला. गोलंदाज विशालचा हा पुढील चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट पंचांच्या उजवीकडनं. एक फिरकी गोलंदाज दरम्यान हा चेंडूची पाहणी नाही आहे. कारण की चेंडू एक्झॅक्टली पडतोय कुठे, कुठे पिच होतोय आणि तिथनं कोणत्या दिशेला निघतोय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मात्र आपण फटका एक्झिक्यूट करू शकता. तसं घडत नाहीये आणि फलंदाज बीट झालाय. ज्या फलंदाजानं आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केली आहे त्या फलंदाजाला मात्र शांत करण्याचं काम केलं जात आहे ते विशाल म्हात्रेकडनं. दरम्यान फुल लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधनं चेंडू निघून जातोय. नेमकं सामन्यामध्ये चाललंय काय. मागील षटकामध्ये असं वाटलं होतं की या सामन्यावरती पूर्णतः शिरकाव मिळवून दिलाय तो मंगेशनं. मात्र त्याच मंगेशला ह्या ठिकाणी शांत केलं विशाल म्हात्रेनं. काय क्रिकेट आहे, यालाच क्रिकेट म्हणतात. कधी गोलंदाज हवी तर कधी फलंदाज हवी. जसं आपण म्हणतो 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे, तशी काही कामगिरी या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय. गोलंदाज पहिले एंड कडनं लेफ्ट ओव्हर द विकेट पंतना पार करून दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. चेंडू थांबत नाहीये. चेंडू येतोय तो सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला. अभिवादन करत असताना एक हाय अँड हँडसम षटकार. चार षटक कंप्लीट झालेत. 52 धावा धावपळकावरती. इथनं समीकरणाचा विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 11 धावा विजयासाठी आपल्याला बनवाव्या लागतील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. कारण की स्पर्धेचा जर विचार केला तर सातत्यानं ह्या स्पर्धेमध्ये एन्जॉय आपल्याला पाहायला मिळेल. ते पाहता जर सुपर ओव्हरचा सामना झाला तर अतिरिक्त आनंद आमच्या प्रेक्षक वर्गाला होईल. त्या हेतून सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा नियम या स्पर्धेमध्ये लागू केला जातोय. एकीकडे राजकुमार म्हात्रे यांचं देखील बीपी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण की सामना असं वाटलं होतं जणू काही आपल्या मुठ्ठीमध्ये आहे. ज्या प्रकारची फलंदाजी केली होती फलंदाज विशाल असेल, अमर असेल, या फलंदाजांनी मात्र आता गोलंदाज
खऱ्या अर्थाने ह्या गोलंदाजांना मार बसला. इथनं मात्र येणारे 6 चेंडू आणि 11 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. गोलंदाजचा जर विचार केला तर अंतिम षटकासाठी गोलंदाजचा वापर केला जातोय विवेक म्हात्रे. विवेक वरती मात्र सामन्याचं भवितव्य सोपवलंय ते विशालनं. या विशालनं जी गोलंदाजी केली तिथनं निश्चित काहीसा काळमंत्र ह्या विवेकला देखील दिला गेला असेल. मात्र हा नवका गोलंदाज आहे आणि या नवक्या गोलंदाजाला मात्र अग्नी परीक्षा द्यावी लागेल. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. एका बाजूला मंगेश म्हात्रे अजूनही नॉन स्ट्रायक वरती, तर त्याच्या साथीला आलेला नवका फलंदाज रोशन आपण पाहतोय. मात्र रोशनला विचार करावा लागेल. जो फलंदाज चांगल्या लईमध्ये आहे त्याला मात्र स्ट्रायकिंग आमंत्रण द्यावं लागेल. शॉर्टपिच चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, झेल प्राप्त होईल. फलंदाज बाद झालाय. मात्र जमेची बाब असेल निधी 11 टीम साठी की स्ट्राईक मात्र कन्वर्ट झाली आहे आणि स्ट्रायकिंग वरती मात्र मंगेश म्हात्रे आलाय. क्या बात आहे. अतिशय चांगलं संगीत, सातत्यानं जनमानसांमध्ये स्फूर्ती निर्माण होईल अशा प्रकारचं संगीत. कारण की छत्रपती शिवरायांची कारकीर्द किंवा त्यांचं स्वराज्य सुराज्य जर आपण अनुभवलं तर सातत्यानं नुसता इतिहास वाचला तरी अंगावरती रोमांच उभे राहतात. तर निश्चित त्यांच्या संगीतानं जणू काही ऊर्जा संचार व्हावी या खेळाडूंमध्ये ह्या हेतून हे संगीत वाजवलं जात आहे. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. गोलंदाजाला आत्मविश्वास जरूर दुणावला असेल. मात्र येणारे 5 चेंडू विनंती असेल आमच्या खेळाडूंना आपण मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. कारण की सामना कुशल मुवमेंटला आहे. इथनं कोणती चुकी पत्करायची नाहीये आमच्या आयोजकांना. दरम्यान हा चेंडू फुल्लेंचा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे. मात्र चुकी होते त्याच्याकडनं. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. शहेनशाह सारखी कामगिरी मंगेश म्हात्रे करतोय मैदानावरती. काटेकी टक्कर काय असते ती ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 63 धावा उभारायच्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी विशालनं केली. तिथनं असं वाटलं होतं बॅकफुटला जातो की का हा निधी 11 संघ. मात्र तिथनं मोर्चा सांभाळला ह्या मंगेश म्हात्रेनं आणि संघाला मात्र विजयाच्या दिशेनं घेऊन जात असताना. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र ओरपीच चेंडू होता. मात्र चेंडू सरळ जातोय फॉलो थ्रू मध्ये. गोलंदाजच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. समीकरण मात्र जर आपण विचार केला तर 50 कंप्लीट आहे. तब्बल धावसंख्या धावपलकावरती जर आपण विचार केला तर 56 धावा आणि वैयक्तिक 50 कंप्लीट झाली आहे. ती मंगेश म्हात्रेची पहिलं अर्धशतक ह्या स्पर्धेतील मंगेश म्हात्रेचं आपण पाहतोय. मात्र अजूनही त्याचं काम संपलं नाही. अजूनही मोर्चा सांभाळतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना जरूर स्वतःचं विकेट जणू काही सॅक्रिफाईस केलं होतं एका बाजूला. मात्र मी म्हणेन ह्या ठिकाणी चुकीचा निर्णय. कारण की सरळ यष्टांवरती चेंडू हिट केला आणि तिथने ह्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 58 धावा धावपलकावरती. इथनं निर्धारित अजूनही 5 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू आणि 5 धावा. इथनं एक हिट दूर असं मी म्हणेन. इथनं एका फटक्याची आवश्यकता. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी केली का अफलातून फलंदाजी, जरी सामना मी म्हणेन गमावला तरी देखील कौतुक होईल. ते फलंदाज मंगेश काय फलंदाजी केली. तब्बल 50 कंप्लीट झाली आहे त्याची. टाळ्या होऊ देत एकदा. 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता. काय सामना झालाय. प्रेक्षक वर्ग देखील जागच्या जागी उभा झालाय आणि पहिलाच सामना काय आघात झालाय केपीएलचा. ज्या प्रकारची अपेक्षा होती प्रेक्षक वर्गाला तशा प्रकारचा सामना. निश्चित सीमारेषेच्या लगत सर्व संघ देखील पाहतात की पहिल्याच सामन्यामध्ये काय चित्त थरारक लढत मैदानावरती. 2 चेंडू 5 धावा. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय आणि विजयाचा षटकाराला मंगेश म्हात्रे दाखवून देतोय की आपल्यामध्ये किती ताकद, आपल्या बाहूंमध्ये भरलेली क्षमता या ठिकाणी सिद्ध केली आहे. वैयक्तिक अर्धशतक आणि सामना जिंकलाय. एका हाती किल्ला लढवणं काय असतं हे दाखवून दिलंय मंगेश म्हात्रेनं आणि सामना जिंकलाय. बक्षिसाची खैरात झाली होती मात्र खऱ्या अर्थानं समाधान मंगेशला या षटकारानं दिलंय. तब्बल या षटकारानं सामना 1 चेंडू राखत जिंकतोय. 63 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी गाठलं जात आहे आणि वैयक्तिक मात्र एका हाती किल्ला लढवला. तो मंगेशनं वैयक्तिक जर विचार केला तर नोट आउट त्याची इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. 21 चेंडू आणि 59 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग मंगेश म्हात्रेची पाहिली. काय खेळी झाली आहे, अप्रतिम केली. जितकं कौतुक करावं तितकं थोडं. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कारण की इथे सांगायची आवश्यकता नाहीये.
मॅन ऑफ द मॅचचा जर विचार केला तर स्वर्गीय रोहिदास दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ डीजे थांबायचा, 1 मिनिट थांबायचंय. स्वर्गीय रोहिदास दत्तू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. श्री संतोष दत्तू म्हात्रे यांना विनंती करतो की संतोष परशुराम म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि रोख रक्कम 700 रुपयाचे पारितोषिक सलग 3 षटकार ठोकले होते. सन्माननीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्याकडनं 500 आणि 200 रुपयाचं पारितोषिक संतोष शेठ यांच्याकडनं देखील आलंय. थांबायचं आहे. अप्रतिम खेळ झाला मंगेशचा. निश्चित मंगेशशी आपण संवाद साधूया. ज्या प्रकारची पहिली मॅच होती मंगेश, 21 चेंडू आणि 59 धावा नोट आउट, एक मॅरेथॉन इनिंग आपण मंगेशची पाहिली. 63 धावसंख्येचा पल्ला गाठायचा होता. दुसरं षटक विशालनं खूप चांगलं हाताळलं होतं. त्यानंतर असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये आपण कमबॅक करू शकता का? निश्चितच, कारण की नीरज जेव्हापर्यंत नॉन स्ट्राईकला होता तेव्हापर्यंत मला आशा होती का मी बॅट फिरवली तरी नीरज मॅच